सुरुवात होते त्यावेळेस योग्य माणसाचा सल्ला घ्या. कायम लक्षात ठेवा, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी जी योग्य माणसं आहेत त्या माणसांशी सल्ला घ्या. तुम्हाला आजार एखादा झाल्यानंतर त्यातील तज्ञ माणसांना आपण जाऊन भेटतो, ना की आपण शेजाऱ्यांना विचारतो. माझ्या घरात जर वाद चालू आहे, माझ्या नात्यात जर प्रॉब्लेम चालू आहे, तर तो प्रॉब्लेम मी माझ्या मित्रमैत्रिणींशी डिस्कस करण्याच्या ऐवजी मी काउन्सिलरशी डिस्कस करेन, मी ऍस्ट्रॉलॉजरशी डिस्कस करेन, की जो मला याच्यात सोल्युशन देईल, ना की मी माझ्या बहिणीशी, भावाशी. अर्थात तुमचं रिलेशनशिप चांगलं असेल, मन हलकं होण्यासाठी तुम्ही डेफिनेटली त्या माणसांशी बोला, पण त्या माणसांच्या डिसिजन थिंकिंग काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल, त्यांची विचारांची परिपक्वता तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. माझ्याकडे अशा हजारो केसेस आलेल्या आहेत की फक्त घरातल्या माणसांना, म्हणजे एखाद्या बहिणीचा जर घटस्फोट झालेला असेल तर त्याच्या मागे सलग 6-6 बहिणींचे घटस्फोट झालेले, बिकॉज ऑफ एका अनुभवामधून ती खाली सगळ्यांना तेच सल्ले देते की नाही नाही नवरा असाच असतो, असं नसतं.